देहसुखाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. भगवंत असण्याची जी स्थिती तिचं नाव भक्ती. आणि हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने राहणं याचं नाव वैराग्य. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजे सर्वस्व रामाला अर्पण करणं होय. परमार्थाच्या आड काय येतं? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाही, तर त्यांच्यावरचं जे ममत्व ते आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणं हे वैराग्य नव्हे. एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त, आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तर तो विरक्तच आहे. आहे ते परमात्म्याने दिलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदात राहणं हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचा आहे. तो टाकता येत नाही, त्यात राहून आसक्ती न ठेवली की तो टाकल्यासारखाच नाही का? फळाची आशा न करता सत्कार्य करणं हे भक्तीचं लक्षण आहे. आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणं हे वैराग्याचं लक्षण आहे. आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणं ही तपश्चर्या होय. देहसुखाची अनासक्ती किंवा हवे नको पण टाकणं म्हणजेच वैराग्य. खरोखर विचार करा, प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठं मिळतात? त्या मिळणं न मिळणं आपल्या हातातच नसतं. अमुक हवं अथवा नको असं कशाला म्हणावं? असं न म्हणता रामाचंच होऊन राहावं म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं. विषय बाधक नाही, पण विषयासक्ती बाधक आहे. भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशिवंत वस्तू मागितली तर काय उपयोग? नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतलं आणि निर्विषय होण्याकरिता घेतलं. आपण ते विषयासाठी घेऊ नये. जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करत आहेत. शास्त्रांचं पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढलं, पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असं समजावं. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढं सांभाळावं. यासाठी भगवंताचं अनुसंधान चुकू देऊ नये, मग धोका नाही. सगळ्यांनी असा निश्चय करा की भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका. मी भगवंताचा आहे असं म्हटल्यावर सर्व जगत आपल्याला भगवत स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहत नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहूया. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.